ताई काय सांगाल, ज्या पद्धतीनं नाशिकचं अशोक खरात प्रकरण प्रचंड गाजतंय, काय सांगाल? एक भूमाता ब्रिगेडचा संस्थापक म्हणून आपण देखील महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवलेला आहे, काय आपली भूमिका आहे? महिला अन्याय अत्याचाराच्या विरोधात जे आहे ते भूमाता ब्रिगेड जे आहे ते सातत्यानं काम करते आणि अशोक खरात सारखी जी काही बंधू मंडळी आहेत, विकृत मंडळी आहेत, त्यांचं जे आहे ते सगळं व्हिडिओच्या माध्यमातून लैंगिक शोषण करणारे व्हिडिओ असतील, तो कसा लिंग पिसाट आहे, कशा फसवणूक करणारा आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या आहेत। पुरोगामी महाराष्ट्राला जे आहे ते कीड लागल्यासारखी जी आहे ही घटना आहे आणि अशोक खरातने ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत याच्यामध्ये अनेक राजकीय मंत्री जे आहेत ते त्याच्या चरणी लीन होत होते, अनेक IAS IPS ऑफिसर जे आहेत ते त्याच्या जे आहे ते आहारी गेलेले होते, अनेक जमिनीचे भूखंड जे आहेत ते बऱ्याच जणांना फसवून त्यांनी घेतलेले आहेत, ज्यांनी विरोध केला त्यांना बेपत्ता केलेला आहे, काही जणांना मारून टाकल्याचा सुद्धा संशय आहे। त्यामुळे अशा ज्या काही अशोक खरात सारख्या व्यक्ती आहेत त्याच्याविषयी जेव्हा पुरावे मागच्या वर्षी येत होते तेव्हा काही पोलिसांमुळे जे आहे ते प्रकरण हे दाबलं गेलं, पेनड्राईव्ह गायब करण्यात आले आणि म्हणून या गोष्टी येण्यासाठी जो आहे तो उशीर झाला। पण अशा कुठेही गोष्टी जर घडत असतील आणि आपल्यापर्यंत कुणापर्यंत जरी आल्या तर तातडीनं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याचं काम एक नागरिक म्हणून आपलं आहे आणि यापुढे तरी असं महिलांची जी काही आबरू लुटण्याचं काम जिथं जिथं होतं त्या संदर्भामध्ये आपण एक जागरूक नागरिक म्हणून तक्रार देणं गरजेचं आहे। अशोक खरात का जो मैटर सामने आया है, महिलाओं का शोषण हो रहा है, क्या कहेंगे? विकृत अशोक खरात के कई सारे जो वीडियो है वो लैंगिक शोषण करते हुए जो है वो सामने आए हैं और ये बहुत गंभीर है। महाराष्ट्र में जो है वो सभी महिलाएं जो है वो जब ये वीडियो सामने आए तो बहुत सारे ऐसे जो विकृत लोग हैं, यहाँ पे जब महिलाएं जाती है अपना भविष्य देखने जाती है या श्रद्धा से जाती है तो कहीं ना कहीं महिलाओं का जो है वो असुरक्षितता का मुद्दा जो है वो सामने आया है। अशोक खरात को तो अरेस्ट हुई है लेकिन इसमें उसके साथ जो राजकीय पॉलिटिकल जो लीडर्स है, ये इसमें जो है वो IAS ऑफिसर्स है, IPS ऑफिसर्स है या उनके साथ जो भी इसके साथ जो है वो उसको दबाने की कोशिश कर रहे थे, ये मामला जो है वो बाहर नहीं आने के लिए कोशिश कर रहे थे, इन सबकी जो है वो जांच होनी चाहिए और तुरंत इन सभी के ऊपर जो है वो मकोका अंतर्गत कार्रवाई होनी चाहिए।